प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते। प्रत्येक महिन्याला ही दुर्गाष्टमी येत असते आणि ही दुर्गाष्टमी देवी दुर्गाला समर्पित करण्यात आलेली आहे आणि म्हणून या पौष महिन्यातील दुर्गाष्टमी 18 जानेवारी 2024 रोजी गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे। या दिवशी तुम्हाला नेमके असे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे देवी दुर्गेचा आशीर्वाद तर तुम्हाला प्राप्त होईलच, परंतु तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी, धन, संपत्ती यातील काही गोष्टी असतील किंवा जर कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला यश येत नसेल, काही कर्ज तुमच्यावर झालं असेल किंवा तुमच्या मुलाबाळांच्या संबंधी तुम्हाला काही त्रास असेल किंवा काही समस्या असतील तर या सर्वांवर हा उपाय नक्कीच काम करणार आहे। याच उपायांबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग जाणून घेऊया आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी या दिवशी करायच्या आहेत। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून आपल्याला गरम पाण्याने स्नान करून मग या पूजेच्या ठिकाणी गंगाजल वगैरे टाकून ती जागा स्वच्छ करायची आहे। यानंतर घरातील मंदिरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे, घरातील देवांची पूजा करायची आहे, देवी दुर्गेचा सुद्धा तुम्हाला गंगाजलाने अभिषेक करायचा आहे। आता जर तुमच्याकडे देवी दुर्गेचा फोटो किंवा तिची प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्याकडे असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेतली तरीसुद्धा चालेल किंवा महालक्ष्मीची एखादी मूर्ती असेल आणि ती घेतली तरीसुद्धा चालेल। देवीला धूप, दीप, अगरबत्ती नैवेद्य दाखवून तिची पूजा पंचोपचारे अशी पूजा करून घ्यायची आहे। सिंदूर आणि लाल फुलं या दिवशी नक्की अर्पण करा, जी देवीला लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। आपल्या सर्वांना ठाऊक असेल की शक्तीची उपासना म्हणजे शक्तीची निर्मिती ही लाल रंगातून झालेली आहे, त्यामुळे लाल रंग म्हणजे शक्ती आणि लाल रंग म्हणजेच देवीचा प्रतीक असतं आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी देवीला लाल फुलं अर्पण करता किंवा सिंदूर अर्पण करता त्यावेळी देवी तुमच्यावर आपसुकच प्रसन्न होत असते। धूप आणि दिवे लावून तुम्हाला दुर्गा चालीसाचा सुद्धा या दिवशी आवर्जून पाठ करायचा आहे। यानंतर तुम्हाला देवीची आरती सुद्धा करायची आहे। अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळी तुम्हाला आपसुकच प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळायला मदत होते किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात तर या गोष्टी आपोआपच चांगल्या पद्धतीने घडू लागतात। 18 जानेवारी हा दिवस अतिशय विशेष मानला जातो, कारण या दिवशी दुर्गाष्टमी तर आहेच, याशिवाय शाकंभरी देवीचा नवरात्र उत्सव सुद्धा याच दिवशी सुरू होणार आहे। त्यामुळे तुम्ही जेव्हा शक्तीची उपासना करणार आहात त्यावेळी आपसुकच तुमच्यामध्ये असलेली शक्ती जागृत होऊन तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला यामुळे नक्कीच मदत होणार आहे। यंदाचा पौष महिना हा सुद्धा खूप खास आहे, कारण याच शुभतिथीला याच महिन्यामध्ये अयोध्येतील राम मंदिराचा सुद्धा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि त्यामुळे पौष महिन्याचं महत्त्वसुद्धा विशेष वाढलेलं आहे। या पौष महिन्यामध्ये तुम्ही सूर्यदेवाची उपासना करू शकता। काही महिला या महिन्यामध्ये सूर्यदेवाचे उपवाससुद्धा करतात। ज्या कोणी महिला हे व्रत करत असतील किंवा जे कोणी हे व्रत करत नसतील परंतु देवाची उपासना आराधना करण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी आदित्य पुराणानुसार पौष महिन्यात प्रत्येक रविवारी एखादा तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी, लाल चंदन आणि लाल रंगाची फुलं टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देत असताना ओम विष्णुवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। याबरोबरच तुम्ही रविवारचा जर तुम्हाला एखादा उपवास करायला शक्य झालं तर नक्की करा, कारण पौष महिन्यात सूर्यदेवाचं उपासना ही खूप प्रभावी मानली जाते। यानंतर जेवणामध्ये तुम्हाला मीठ कोणतेही प्रकारे वापरायचं नाही, मीठ विरहित असं जेवण तुम्हाला करायचं आहे। शक्य असेल तर फक्त फळं खाल्ली तरीसुद्धा चालेल। आदित्य पुराणानुसार पाहायला गेलं तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की रविवारी उपवास करून जे कोणी सूर्याला तिळाचं अर्घ्य किंवा तांदळाची खिचडी अर्पण करतो तो मनुष्य तेजस्वी होतो। त्यामुळे या पुराणानुसार जर तुम्हाला सूर्याचे लाभ हवे असतील, तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य मजबूत करायचा असेल तर या गोष्टी नक्की करा। पौष महिन्यात जर तुम्ही तीर्थयात्रा करू शकलात तर नक्की करा। स्नान आणि दान केल्यामुळे दीर्घायुष्य लाभतं आणि रोगसुद्धा दूर होतात। त्यामुळे या महिन्यात तुम्ही कुलदेवतेची कोणती उपासना करू शकत असाल किंवा तीर्थयात्रा करायची असेल तर ती सुद्धा करू शकता। आता अग्निपुराणानुसार या दिवशी तुम्ही जर
पिठाचे दिवे केलेत आणि ते देवाजवळ ठेवलेत तर त्याचा विशेष असा लाभ तुम्हाला मिळत असतो। त्यामुळे या दुर्गाष्टमी आणि शाकंभरी देवीची नवरात्र नुकतीच सुरू होणार आहे। या दिवशी तुम्ही हे पिठाचे दिवे देवीजवळ प्रज्वलित करून ठेवले तर त्याचा तुम्हाला विशेष असा लाभ होणार आहे। तुमच्या सर्व मनोकामना यामुळे पूर्ण होतात। परंतु लक्षात घ्या, पीठ तुम्ही तांदळाचं वापरू शकता किंवा गव्हाचं घेतलात तरीसुद्धा चालेल। मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला मिठाचा समावेश न करता हे पीठ मळायचं आहे। यामध्ये किंचित हळद तुम्हाला टाकायची आहे। हळद म्हणजे पिवळा रंग आणि जो सूर्याला अतिशय प्रिय आहे। याशिवाय देवीला सुद्धा हळद आणि कुंकू प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर करू शकता। यानंतर हे दिवे तुम्हाला 5 किंवा 7 किंवा 3, 9 अशा पद्धतीने विषम प्रमाणात घ्यायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करून देवी दुर्गेची उपासना करायची आहे। देवी दुर्गेची उपासना करत असताना तुम्ही हे दिवे देवीजवळ प्रज्वलित करायचे आहेत। मग तुम्ही दुर्गा चालीसाचं पठण करू शकता किंवा तुम्हाला दुर्गेची जी कोणती उपासना येत असेल ती उपासना केली तरीसुद्धा चालणार आहे। पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव म्हणजे शाकंभरी नवरात्र शारदीय नवरात्रासारखीच असते। त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, याशिवाय आपल्या पुण्यामध्ये भर पडावी म्हणून तुम्ही हे पिठाचे दिवे लावून देवीजवळ नक्की देवीची प्रार्थना करू शकता। यामुळे देवी लवकर प्रसन्न होते, तुमच्या मनात असलेल्या सर्व मनोकामना ती लवकरात लवकर पूर्ण करते। पौष महिन्याच्या दोन्ही पक्षातील नवमीच्या तिथीला तुम्हाला उपवास करून दुर्गा देवीची त्रिकाळ पूजा करायची आहे। म्हणजेच सकाळ, संध्याकाळ आणि रात्री तुम्हाला देवीची पूजा आराधना करायची आहे। जर तुम्हाला जमलं तर कुमारिकांना भोजन घालू शकत असाल तर नक्कीच घाला। केवळ एक कुमारिका तुम्ही भोजन घालू शकलात तरीसुद्धा चालणार आहे। पौष महिना हा देवांच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जातो। सोप्या आणि सहज भाषेत सांगायचं झालं तर श्री खंडोबा आणि श्री म्हाळसा देवी यांचा विवाह सुद्धा पौष महिन्याच्या शुक्ल त्रयोदशीला म्हणजेच मृग नक्षत्रावर असतो, जो गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो। त्यामुळे हा महिना देवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो। याशिवाय दुर्गाष्टमीच्या दिवशी सिद्ध योग आणि साध्य योग यांचा संयोग होत आहे, त्यामुळे हा दिवस अतिशय विशेष आहे। या दिवशी तुम्ही देवी दुर्गेच्या काही मंत्रांचा जप केला तरीसुद्धा चालेल। असं मानलं जातं की जो कोणी या दिवशी दुर्गा देवीचा मंत्राचा जप करतात त्यांना मानसिक शांती मिळते, त्यांच्या बुद्धीचा विकास होतो आणि देवीची कृपा त्यांच्यावर सदैव राहते। तुमच्या मुलांचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की त्यांची एकाग्रता वाढावी तर ज्यावेळी तुम्ही देवांचं पूजन करता, देवांची पूजा अर्चा करता, त्यावेळी तुम्ही आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला नक्की घेऊन बसा। यामुळे त्यांना सुद्धा मानसिक शांती लाभते आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागायला त्यांची एकाग्रता वाढली जाते। या दिवशी पिठाचे दिवे का लावावेत हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे पंचतत्वांपैकी एक महत्त्वाचं तत्व म्हणजे अग्नी आहे आणि स्वाहा करणं हे अग्नीचं प्रमुख काम आहे। मात्र सारं काही जळून खाक करण्याची मोठी शक्ती ही अग्निदेवांना दिलेली आहे। त्यामुळे तुमच्या घरातील सर्व कटकटी, सर्व समस्या जाळून खाक व्हाव्यात यासाठी या दिव्यांना प्रज्वलित करायचं आहे आणि देवी दुर्गेची मनापासून तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे। तर मग मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहा। यासोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।